सगळं सामंजस्यानं सुटतंय का का त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शन होतात? नाही नाही, काय सर्व लोकांना सामंजस्यानेच सुटतात. बरेच वेळा त्यांना बाहेर काहीतरी ऐकून कोणी त्याला भडकावून ते गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न असतात. परंतु आम्ही हे सांगितलं की ज्या ठिकाणी सरकारी जागेमध्ये बसलेलं अतिक्रमण असतील त्या ठिकाणी त्यांना काढल्यानंतर त्यांना पुनर्वसन आम्ही 100% करणार. ज्या ठिकाणी तुमची स्वतःची जागामध्ये बांधकाम असेल आणि अनधिकृत बांधकाम असतील तो आम्ही पाडलं जाणार. आणि ज्या वेळेला आम्ही ते जागा घेणार त्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली मोबदला जे TDR असेल किंवा पैसे असेल दॅट इज युअर चॉईस, की त्यांच्या चॉईसप्रमाणेच आपण केलं जाणार. आणि बरेच ठिकाणी आपण मार्किंग करतो. मार्किंग केल्यानंतर कोणाची किती जागा जातो हे आपल्याला कळतं आणि त्यानंतर त्यांना रितसर नोटीस देणार. आणि रितसर नोटिसामध्ये त्यांच्याकडे काय आहे, काय पुरावा आहे, स्वतःची मालकीचा असेल तो आम्ही त्यांना मोबदला देणार. ते स्वतःची जागा नसेल मग त्याला सरकारी जागेवर असेल तो त्यांना पुनर्वसन करण्याचे निर्णय घेतला. आणि त्या अनुषंगाने चिकलठाणाची असेल, हरसूलची असेल, नक्षत्रवाडीचं असेल, त्यांचे काही डाऊट्स असतात. ते डाऊट्स बाहेर कोणीतरी काहीतरी ऐकून येतात. परंतु ज्यावेळेला आमच्यासमोर बसतो, अक्रॉस दी टेबल बसतो, त्यांना आम्ही सामंजस्याने त्यांच्या समस्या सोडवतात. विशेष करून हरसूलच्या असेल त्यांची म्हणजे त्या ठिकाणची मंदिर आहे, त्यांना त्या जागेच्या बदल्यात दुसरी जागा द्यावा. महानगरपालिकेने त्या ठिकाणी जागा शोधून त्यांना आम्ही सुचवलं, त्यांना तो पटला. तसेच चिकलठाणामध्ये त्यांची मंदिराची जागा होती, महादेवाची मंदिराची आहे, विठ्ठल रुक्मिणीची मंदिराची आहे, त्या ठिकाणी ही व्यवस्था केली. चिकलठाणामध्ये कब्रस्तान जाते, त्या बदल्यात चिकलठाणामध्ये आम्ही सरकारी जागा घेऊन त्यांना जेवढी जागा जाते त्याच्या 1.5 पट जागा त्यांना देतो. त्यांची दुकानं जात आहेत, आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला दुकाना बदल्यात पैसे पाहिजे का, TDR पाहिजे किंवा दुकान बदल्यात आम्ही दुकान बांधून देतो. ज्या ठिकाणी जागा आहे, शक्य आहे त्या ठिकाणी आपण बांधून देतो. आता विशेष करून आता चंपा मस्जिदपासून जालना रोडपर्यंत आपण आता मार्किंग करतो. ज्यांची जागा जाणार आहे त्यांना आपण नोटीस देणार आहे आणि नोटीस देऊन त्यांच्याकडून कागदपत्र मागून घेऊन त्यांना योग्य मोबदला देऊनच आपण कारवाई करणार आहे. कोणाला म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये आपण जे कायदा आणि जे आहे ते प्रोसिजर फॉलो करूनच करतो. आणि विशेष करून गैरसमज याच्यामधून दूर राहायला पाहिजे म्हणून आम्ही संवाद आणि संपर्क आणि शक्य तेवढं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. थँक्यू.